सगळे आम्हाला नेहमी विचारतात की तुम्ही एवढ्या अशा मोकळ्या कशा झालात किंवा तुम्हाला घाबरवलं नाही तुम्ही मुंबईला आल्यावर वगैरे. हां, पण काय झालं, आमच्या आईवडिलांनी ना आम्हाला असं बांधून कधीच ठेवलं नाही. काय करायचं ते करा, फक्त विश्वास असू द्या आमचा तुमच्यावर, एवढंच करा, त्याच्या पलीकडे काही जाऊ नका. त्यामुळे मुंबईला आल्यावर ना ट्रेननी जाणं वगैरे हे असं आम्हाला वाटलं की अरे तर काय एवढं, म्हणजे आम्हाला आता आश्चर्य वाटतं की आताच्या पोरीसुद्धा कधी कधी घाबरतात की नाही बाबा मी अजून ट्रेनमध्ये चढले नाही आहे. आम्हाला काहीच वाटलं नाही. त्यामुळे आम्ही बिनधास होतो अक्षरशः. म्हणजे असं वाटलंच नाही की आम्ही पुण्याहून आलो तिथे. आणि तसं शेल्टर होतं. म्हणजे आजी आम्हाला खिडकीमध्ये सुद्धा उभं राहून द्यायची, कारण आम्ही चांगल्या दिसायचो. त्यामुळे कोण खिडकीत उभा आहे असे करायचे. आणि रस्त्यावर होतं ना आमचं घर, त्यामुळे खिडकीत सुद्धा उभं राहून द्यायची नाही आम्हाला ती. बरं, आणि त्यातून नाटकाची सुरुवात झाल्यामुळे नाटकं रात्री संपायची, उशिरा संपायची, आम्ही एकट्यात प्रवास करायचो. त्यामुळे ते आपोआप आलं, ते नीटपणा आला. आणि आईवडिलांनी पण फार बाऊ नाही केला, या एकट्या जात आहेत वगैरे असा बाऊ नाही केला. असतात ना मम्मी लोक वगैरे येतात ना बरोबर, ते कोणी नव्हतं आमच्या बरोबर.